नमस्कार. आज आपण जनहित किचनमध्ये करणार आहोत नागदिवे ही रेसिपी. तर हे नागदिवे चंपाषष्ठी म्हणजे जेव्हा खंडोबारायाची यात्रा असते तेव्हा हे बनवले जातात आणि ह्या नागदेव्याने देवाला ओवाळल्याही जातं आणि नैवेद्यही दाखवतात. तर माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नागदिवे बाजरीच्या पिठापासून, ज्वारीच्या आणि गव्हाच्या अशा तीनही पिठापासून तुम्ही करू शकता, पण मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी ह्या वाटीने मोजून घेतलेलं आहे. तर पीठ ह्या वाटीने मोजताना थोडंसं असं दाबून भरलेलं आहे आणि हे पीठ 3.5 वाट्या एवढं मी घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे पीठ घेऊ शकता. आता ह्या पिठामध्ये आपल्याला ह्या 4 लवंगा आणि हे 10 ते 15 मिरे बारीक कुटून आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. तर हे लवंगा आणि मिरे जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखी थोडेसे हे वाढवून टाकू शकता. आता यामध्ये अगोदर आपण हे लवंगा आणि मिरे टाकून घेऊया आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा एवढा गरम मसाला टाकून घेणार आहे. तर प्लेटमध्ये मी जे लवंगा आणि मिरे तुम्हाला दाखवले होते तेवढेच मी कुटून घेतलेले आहेत आणि प्लेटमधले हे मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी ठेवलेले होते. तर आता याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा एवढी जिऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा एवढी सुंठ पावडर पण टाकून घ्यायची आहे. आता नंतर या पिठामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ आपल्याला याच्यामध्ये खूप जास्त घालायची गरज नाही आहे. आता हे सगळं टाकून झाल्यानंतर अगोदर हे मसाले आपण छान हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते पिठामध्ये सगळीकडे पसरतात. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मळण्यासाठी मी साधंच पाणी वापरलेलं आहे. अगदी रूम टेम्परेचरवरचंच पाणी घेतलेलं आहे. कोमट किंवा गरम असं कुठलंही पाणी वापरायचं नाही. आणि हे पाणी अगदी थोडं थोडं घालत आपण असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. जर आपण हे पीठ सैलसर मळलं तर मग नागदिवे वाफवून घेताना किंवा शिजवून घेताना त्याचा आकार बदलतो, ते वाकडे तिकडे होतात. त्यामुळे हे पीठ खूप घट्ट मळणं आवश्यक आहे. ह्या अशा काही छोट्या छोट्या टीप लक्षात ठेवल्या तर तुमचे नागदिवे पण खूप छान होतील. आता तुम्ही बघू शकता इथं हे पीठ मी किती घट्ट मळून घेतलेलं आहे ते. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. हे पीठ आपण असंच मऊ करून घेणार आहोत. पाणी न घालताच हे पीठ थोडा वेळ जर मळलं तर ते खूप मऊ तयार होतं. तर हे आता अशा पद्धतीने आपण आणखी 1-2-3 मिनटं हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे नागदिवे करताना त्याला चिरा पडत नाहीत आणि नागदिव्याचा आकार पण छान येतो. आता हे पीठ तयार झालेलं आहे. तर तयार झालं हे ओळखण्यासाठी हे पीठ थोडंसं असं हातावर घेऊन गोल त्याची अशी गोळी बनवून घ्यायची आहे आणि ह्या गोळीला जर अशा चिरा नाही पडल्या तर हे पीठ तयार आहे असं समजायचं. आणि जर चिरा पडल्या तर हे पीठ आणखी 1-2 मिनटं पाणी न घालताच मळून घ्यायचं आहे. आता आपण याचे लगेच नागदिवे करून घेणार आहोत. तर नागदिवे मी आज चाळणीमध्ये वाफवून घेणार आहे, त्यामुळे चाळणीला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे नागदिवे खाली चिटकणार नाहीत. तर हाताला थोडंसं पीठ घेऊन हे नागदिवे आता आपण करून घेऊया. तर तुम्हाला जशा साईजमध्ये करायचे, छोटे किंवा मोठे, त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने अगोदर आकार करून घ्यायचा ह्या पिठाचा. त्यानंतर ह्या गोळीला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि हे असं दोन्ही बाजूनी त्याला 1-2 वाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला अशा दोन्ही बाजूने जर ह्या वाट्या तयार करता येत नसतील तर तुम्ही अगोदर एका बाजूने 1 वाटी तयार करायची आणि नंतर दुसऱ्या बाजूनी दुसरी वाटी तयार करायची. अशा पद्धतीने पण तुम्ही हे नागदिवे बनवू शकता. अगोदर ह्या दिव्याला मी असं थोडंसं टोक करून घेतलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये वाती ठेवून आपण आणि तूप टाकून हे दिवे पेटवून देवाला ह्या दिव्याने ओवाळल्या जातं. त्यामुळे असे 5 दिवे अगोदर आपण बनवून घ्यायचे आहेत देवाला ओवाळण्यासाठी आणि त्यानंतर आपण साध्या पद्धतीचे नागदिवे करून घ्यायचे, म्हणजे त्याला फक्त हे टोक बनवायचं नाही. तर मागच्या वर्षी मी नागदिव्याचा पण एक व्हिडिओ टाकला होता, तर तो पण खूप जणांना आवडला आणि त्या व्हिडिओमध्ये मी खूप डिटेलमध्ये सगळी माहिती सांगितलेली आहे. अगदी वरण भात शिजवण्यापासून ते हे दिव्याचं म्हणजे देवाचं ताट कसं भरायचं, दिवे कसे
पद्धतीने आपण लावायचे आणि देवाच्या ताटामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू ठेवायच्या हे पण सगळी माहिती मी डिटेलमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ पण तुम्हाला जर बघायचा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल. तर अशा पद्धतीने अगोदर हे देवाचे 5 दिवे आपण बनवून घ्यायचे आहे आणि एका दिव्यामध्ये आपण म्हणजे साध्या दिव्यामध्ये देवाचा नैवेद्य भरायचा असतो. तर आता अशाच पद्धतीने आपण हे सगळे नागदिवे बनवून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे हे नागदिवे तयार झालेले आहेत. याला कुठेही चिरा पडलेले नाही आहेत आणि बनवताना ते पण अगदी खूप छान बनवता येतात आपल्याला, म्हणजे त्याला चिरा पडत नाहीत किंवा ते मोडत नाहीत. तर हे सगळं आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलं की हे सगळे दिवे असे व्यवस्थित होतात. तर आता आपले 5 दिवे देवाचे करून झालेले आहेत. आता आपण साधे नागदिवे करून घेऊया. साधे म्हणजे फक्त असेच करायचे, फक्त त्याला हे जे दिवे लावण्यासाठी आपण टोक करतो तेवढं टोक आपल्याला याला करायचं नाही. आणि तुम्ही बघू शकता अगदी दोन्ही बाजूनी ह्या वाट्या किती छान झालेल्या आहेत. अगदी कुठंही छिद्रमध्ये पडलेलं नाही आहे किंवा साईडने असे हे दिवे फुटलेले नाही आहेत आणि पातळ आणि छान असे हे नागदिवे तयार झालेले आहेत. खूप जाड नागदिवे केले तर ते खाताना पण व्यवस्थित लागत नाहीत, त्यामुळे थोडे असेच पद्धतीचे दिवे बनवायचे. आता आपले सगळे नागदिवे करून तयार झालेले आहेत. तर आता हे आपण नागदिवे आज पातेल्यामध्ये पाणी ठेवून वरती ही चाळणी अशीच ठेवायची आहे आणि हे दिवे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता. तर आता हे नागदिवे वाफायला ठेवताना त्यावर आपल्याला एक अशा पद्धतीचं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे नागदिव्याला छान वाफ बसते आणि ते छान शिजल्या जातात. तर आता तुम्ही बघू शकता इथं पाणी उकळलेलं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही नागदिव्याची चाळणी ह्या उकळलेल्या पाण्यावरती आपण ठेवून देणार आहोत. आता त्यावर आपण झाकण ठेवून गॅस एकदम मध्यम करायचा किंवा एकदम कमी करायचा आणि एक अर्धा तास म्हणजे 30 मिनटं किंवा 40 मिनटं आपल्याला हे नागदिवे वाफवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपण ते शिजले की नाही हे बघण्यासाठी एक नागदिवा अगोदर काढून बघायचा आणि जर तो काढताना आपल्या हाताला चिटकला नाही किंवा मोडला नाही आणि चाळणीमध्ये खाली चिकटला नाही तर तो नागदिवे आपले शिजले आहेत असं आपण त्याची खूण समजून घ्यायची. आणि हे नागदिवे जर तुम्हाला असे खूप कोरडे वाटत असतील तर त्याच्यावर एक तुम्ही पाण्याचा शिपका मारायचा आणि आणखी एक 2-3 मिनटं त्याला वाफवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त हे नागदिवा कडलेला आहे किंवा शिजलेला आहे. आता हे नागदिवे आपले तयार झालेले आहेत. तर आता हे वरण आणि भातासोबत खाल्ले जातात आणि त्यासोबतच हरभऱ्याची सुक्की भाजी बनवली जाते, म्हणजे हरभऱ्याच्या झाडाच्या ओल्या पानाची भाजी सुक्की बनवली जाते. आणि जर ती भाजी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मेथीची सुक्की भाजी पण तिखट बनवू शकता. आता हे आपण सगळं ताटामध्ये मांडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्या वरणामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहोत. तर हे वरणाला मी फोडणी देताना फक्त अद्रक, लसूण, जिरे, मोहरी आणि कोथिंबीर एवढीच फोडणी दिलेली आहे. तिखट याच्यामध्ये घातलेलं नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तिखटसुद्धा बनवू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच बेल बटनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.